सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळेजण? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे वारीचा थर्ड पार्ट. गाईज तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे गाईज, खूप म्हणजे खूप अशी गर्दी असते वारीमध्ये. सो गाईज तिथं ना वारीमध्ये एकाला फिट आली होती. तर मग वारीमध्ये एकाला फिट आली होती. तर मग वारीमध्ये ॲम्ब्युलन्ससुद्धा असतात गाईज. मग त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना ज्यांना कोणाला फिट आली त्यांना घेतलं आणि मग सगळ्यांना तिथून सरकून त्या गाडीला ॲम्ब्युलन्सला जाऊ दिलं होतं. तुम्ही बघू शकता गाड्यांना थांबवून ॲम्ब्युलन्सला घेऊन गेलो. त्यानंतर हे बघू शकता JCBमधून गाईज इथं फुलं वर्षाव करत होते पालखीवर. त्यानंतर इतकी गर्दी मित्रांनो, हे बघा सगळीकडे झेंडे वारकरी. मी तर म्हणते जेव्हा आषाढी असेल ना ज्या दिवशी, तेव्हा सगळेजण जे वारकरी आहेत ना ते आय गेस वाईटच घालतील. त्यानंतर हे जे बाबा होते त्यांना खूप ऊन लागत होतं. आणि हो, मम्मी त्यांना ना 1 रुपयाचा चहा मावशीला भेटला होता, तुटका कप. हे बघा काय, त्या तर म्हणल्या चहा टेस्टी आहे. त्यानंतर या पुढं निघाल्या, त्यांना दिसला तात्या विंचू आणि दुसरं कोण होतं हे नाही माहिती गाईज मला. ते बघा लोक त्यांच्या जवळ जाऊन फोटोज वगैरे काढत होते. त्यानंतर मग माझी मम्मीसुद्धा गेली, तात्या विंचूसोबत फोटोज वगैरे काढले. हे बघा गाईज अशा प्रकारे तात्या विंचू खूप बिझी होता. कसे बूट करतो तात्या विंचू. त्यानंतर हे परत आले होते आपली वारी चालत पुढे येत होते गाईज. त्यानंतर हे ना याला डोंबाऱ्याचा खेळ असं बोलतात गाईज. ती मुलगी असते ना ती करत असते आणि मग मम्मीने तिथे थोडंसं दिलं. त्यानंतर या पुढं निघाल्या होत्या गाईज. त्यांना मध्ये ना हे बघा मम्मीने दिले त्याला पैसे थोडेसे. कारण तिची तर ती कला आहे ना गाईज, ती सादर करते. मग आपलं काहीतरी फर्ज असतो की आपण पण तिला काहीतरी द्यावं. त्यानंतर यांना भेटला होता शिरा. या शिरा वगैरे खाऊन यांना झालं होतं एका दिंडीचं दर्शन. हे बघा गाईज, दिंडी खूप छान सजली होती. त्यानंतर हा जो मुलगा आहे ना गाईज, याचं तुम्हाला दाखवते कसं करतो. याचं नाव श्याम आहे. हे बघा गाईज, त्याचा मम्मी, मावशी आणि मम्मीची फ्रेंड ह्या ना तिघीजणी पावडर वगैरे लावून त्याचा मेकअप करत होत्या. आणि तो म्हणत होता की व्हिडिओ नको काढू, आणि या सगळ्याजण व्हिडिओ काढत होत्या. तर त्यानंतर यांना दिसली होती कुस्ती. लोक खूप छान कुस्ती खेळत होते गाईज. मला तर पहिले वाटलं की भांडणंच आहेत गाईज, हा ना. मग त्यानंतर झाली बंधू भेट. इथे सॉरी गाईज, इथे चालू होतं एक सगळे पालख्या जमल्या होत्या आणि तिथेच एक ग्रुप जो आहे तो डान्स करत होता गाईज. पाऊस आला होता खूप आणि मम्मी ते बघा ते गाण्यावर डान्स करत होते. हे बघा गाईज, झेंडे कसे खेळते आहेत. तर ते झेंडे जेव्हा असे एकदम असे वरती येतात ना गाईज, खूप छान वाटतं. त्यानंतर हे सगळेजण उभा राहिले होते. तर काय ते झेंड्याचे जे हात असतो ना जो खेळ वरती यायचा तो बघण्यासाठी. त्यानंतर तेच मम्मीने मावशीने फुगड्या वगैरे घातल्या. त्यानंतर हे जे काका आहेत ना ते म्हणत होते 1 रुपयाचा चहा, 1 रुपयाचा चहा. ते मग मम्मीने शूट केलं होतं गाईज, खूप छान असं म्हणत होते. त्यानंतर ह्यांनी तिथंसुद्धा 1 रुपयाचा चहा पिला. काय सांगू आता, जिथं स्वस्तात तिथं यांनी चहा पिला. तर गाईज असं नाही, खूप लोक वाटत पण होते, खूप काही वाटत होते. त्यानंतर ह्या एका विठ्ठलाच्या डेकोरेशन होतं गाईज, ते विठ्ठलाच्या मूर्तीपाशी आले, तिथे दर्शन घेतलं. सो गाईज ही आहे 6 पायाची गाय. तिच्या जे पाट आहे ना तिथे 2 पाय अशा आहेत गाईज. तर तिथं अनाऊन्स करत होते 6 पायाचं दर्शन, गाईचं दर्शन घ्या. त्यानंतर हे बघू शकता गाईज तुम्ही बंधू भेट. त्यानंतर आजी आणि मावशीने विठ्ठल. सो गाईज त्यानंतर हा जो श्याम आहे
तो यांच्याच पालखीमधला एक सदस्य होता दिंडीमधलं. तो ढोलकी नाही सॉरी गाईज त्याला म्हणत असतात. सो गाईज त्यानंतर त्याने वाजवली पखाल. खूप तो प्रॅक्टिस करत होता आणि गप्पासुद्धा म्हणत होता गाईज. त्याला खूप छान अशी ती पखाल वाजवता येते. त्यानंतर परत हरिपाठ भजन कीर्तन हे सुरू होतं गाईज. तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण होतं गाईज आषाढीच्या आधीच्या दिवशी. आणि गाईज त्यांना भेटला होता राणा दादा. खूप छान फोटो वगैरे काढले. जर हा गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.